हॅलो, नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत कमळाचे फूल. हे 4 कलरचे फूल आज बनवलेले आहे. हे आपण गणपती डेकोरेशनमध्ये यूज करू शकतो. हे आपण आपल्या देवघरात ज्या छोट्या मूर्ती असतात, त्यांचे आसन म्हणून हे यूज करू शकतो. किंवा तुम्ही असेच टी लाईट कॅन्डल्स असतात, त्यासाठी सुद्धा हे यूज करू शकता. चला तर मग सुरू करूयात. तर हे बनवण्यासाठी इथे मी सेंटर बनवण्यासाठी येलो कलरचा वूल, पाकळ्या बनवण्यासाठी सफेद, लाईट पिंक आणि डार्क पिंक या कलरचा यूज केलेला आहे आणि पानं बनवण्यासाठी ग्रीन कलरच्या वूलचा इथे मी यूज केलेला आहे. इथे आपण 1.75 ची एक सुई यूज करत आहोत आणि इथे आपल्याला एक सीझरही लागणार आहे. चला तर सुरू करूयात. तर सर्वात प्रथम आपल्याला स्लिप नॉट बनवून घ्यायची आहे. तर सेंटरसाठी मी इथे पिवळ्या रंगाचा वूल यूज केलेला आहे. स्लिप नॉट बनवण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आपला वूल क्रॉस करून घेऊया, सुई त्याच्या आत टाकूया आणि वर्किंग यार्न रॅप करून त्या लूपमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली इथे स्लिप नॉट रेडी होते. तर आता आपल्याला इथे 5 चेन्स बनवायचे आहेत. 1 चैन, 2 चैन, 3 चैन, ही 4थी चैन आणि ही 5वी चैन. आता पहिल्या चैनीमध्ये आपली सुई इन्सर्ट करायची आहे आणि एक स्लिप नॉट करून आपल्याला ही रिंग क्लोज करायची आहे. तशा प्रकारे आपला हा एक मधला सर्कल रेडी झाला आहे. आता आपल्याला इथे 2 चेन्स करायचे आहेत. 1, 2. आता ह्या रिंगमध्ये आपल्याला टोटल 9 हाफ HDC करायचे आहेत, म्हणजेच हाफ डबल क्रोशेट करायचे आहे आणि 2 चैन मिळून आपले टोटल 10 हाफ डबल क्रोशेट्स होणार आहेत. तर हा हाफ डबल क्रोशेट बनवण्यासाठी सुईभोवती एक वेळा वर्किंग यार्न रॅप करूया. ह्या रिंगमधून आपली सुई इन्सर्ट करूया. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. या रिंगमधून आपली सुई बाहेर काढूया. आता 3 लूप आपल्या सुईवर आले असतील. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि ह्या तिन्ही लूपमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे हाफ डबल क्रोशेटचा एक स्टिच रेडी होतो. असेच आणखीन आपल्याला 8 हाफ डबल क्रोशेट्स इथे बनवायचे आहेत. हा दुसरा हाफ डबल क्रोशेट, हा आपला तिसरा हाफ डबल क्रोशेट, हा चौथा हाफ डबल क्रोशेट, हा 5वा हाफ डबल क्रोशेट, हा 6वा हाफ डबल क्रोशेट, हा 7वा हाफ डबल क्रोशेट, हा 8वा डबल क्रोशेट, हा 9वा हाफ डबल क्रोशेट. आता ज्या 2 चैन केलेल्या त्याच्या दुसऱ्या चैनमध्ये आपण स्लिप स्टिच करूया आणि ही रिंग आता आपण क्लोज करूया. तर इथे आपला सेंटर रेडी झालेला आहे. आता आपल्याला इथे 2 चैन्स अजून बनवून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला इथे 16 हाफ डबल क्रोशेट करायचे आहेत, पण सेंटरच्या रिंगमधून. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा सेंटरच्या रिंगमध्ये आपण 16 हाफ डबल क्रोशेट करणार आहेत. हा झाला एक हाफ डबल क्रोशेट, हा झाला दुसरा हाफ डबल क्रोशेट, हा झाला तिसरा हाफ डबल क्रोशेट, हा झाला चौथा हाफ डबल क्रोशेट, हा 5वा हाफ डबल क्रोशेट, हा 6वा हाफ डबल क्रोशेट, हा 7वा हाफ डबल क्रोशेट, हा 7वा हाफ डबल क्रोशेट, हा 8वा हाफ डबल क्रोशेट, हा 9वा हाफ डबल क्रोशेट, हा 10वा हाफ डबल क्रोशेट, हा 11वा हाफ डबल क्रोशेट, हा 12वा हाफ डबल क्रोशेट, हा 13वा हाफ डबल क्रोशेट, हा 14वा हाफ डबल क्रोशेट, हा 15वा हाफ डबल क्रोशेट आणि हा शेवटचा 16वा हाफ डबल क्रोशेट. आता स्लिप स्टिच करूयात आणि हा राऊंड आपण इथे क्लोज करून घेऊयात. राऊंड 3 करण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे 3 चैन्स बनवून घेऊयात. 3 चैन्स झाल्यावर आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. आता पहिल्यांदा सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशेट्स करून घेऊया. इथे आपले टोटल 32 डबल क्रोशेट्स रेडी होणार आहेत. तर प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. त्याचे आपले 32 डबल क्रोशेट्स रेडी होतील. तर हा राऊंड आता आपण पूर्ण करून घेऊया.
राऊंड पूर्ण झाल्यावर स्लिप स्टिच करून आपला हा राऊंड क्लोज करून घेऊया. तशा प्रकारे हा आपला सेंटरचा भाग रेडी होतो. आता आपल्याला पेटल्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम सफेद कलरचा ऊल यूज करणार आहोत. तर हा सफेद कलरचा ऊल आपण स्लिप नॉट करूयात आणि ह्या येलो ऊलला जॉईंट करून घेऊया. इथे आपल्याला सर्वात प्रथम 3 चेन्स बनवायचे आहेत. 1, 2 आणि ही तिसरी चेन. आता एक स्टिच सोडून दुसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला ही एससीने जॉईंट करून घ्यायची आहे. तर एक स्टिच सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न रॅप करूया. स्टिचमधून बाहेर काढूया आणि वर्किंग यार्न रॅप करून या लूप्समधून बाहेर काढूया. तर अशा प्रकारे आपल्याला हा व्हाईटसाठी चेनची साखळी बनवायची आहे. येलो आणि व्हाईट ऊलचे जे एंड्स आहेत तिथे आपण गाठ मारून घेऊया आणि एक्स्ट्रा जे आहेत ते कट करून घेऊया. आता परत 3 आपण साखळ्या बनवूया आणि एक स्टिच सोडून दुसऱ्या स्टिचमध्ये एससीने ही चेन आपण जॉईंट करून घेऊया. तर अशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण असा कंप्लीट करून घेऊया. इथे आपल्या टोटल 16 साखळ्या रेडी होतात. आता पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून हा राऊंड आपण इथे क्लोज करून घेऊया. आता पेटल्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला इथे एससी करायचं आहे. एससी म्हणजे सिंगल क्रोशेट. आता आपल्याला इथे एक हाफ डबल क्रोशेट करायचं आहे. हा एक हाफ डबल क्रोशेट. आता इथे आपल्याला 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. हा एक डबल क्रोशेट आणि हा दुसरा डबल क्रोशेट. आता आपल्याला इथे चैन 3 करायचे आहेत. 1, 2, 3 चैन आणि ह्याचा पिकॉट बनवायचा आहे. पिकॉट बनवण्यासाठी चैन जिथून स्टार्ट केल्या त्याच्या अगोदरचे जे 2 लूप्स आहेत त्यामध्ये आपली सुई इन्सर्ट करायची, वर्किंग यार्न रॅप करायचं आणि त्या लूप्समधून बाहेर काढायचं. अशा प्रकारे हा आपला पिकॉट रेडी होतो. आता पुन्हा आपल्याला इथे 2 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. हा एक डबल क्रोशेट्स, हा दुसरा डबल क्रोशेट. आता इथे आपल्याला एक हाफ डबल क्रोशेट्स बनवायचा आहे. आता एक सिंगल क्रोशेट इथे बनवायचा आहे. तर अशा प्रकारे आपला हा एक पेटल रेडी झालेला आहे. आता त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला फक्त एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. सिंगल क्रोशेट करूयात. सुई इन्सर्ट करूया, वर्किंग यार्न रॅप करूया. वर्किंग यार्न रॅप करून पुन्हा या लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तसा सिंगल क्रोशेट झाल्यावर पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट्स करायचं आहे. एक हाफ डबल क्रोशेट करायचं आहे. 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. 3 चेन्स बनवायचे आहेत. 3 चेनचा एक पिकॉट करायचा आहे. पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. एक हाफ डबल क्रोशेट्स करायचं आहे आणि एक सिंगल क्रोशेट्स करायचं आहे. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशेट करायचं आहे. सिंगल क्रोशेट झाल्यावर पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला पेटल्ससाठी एक एससी, एक हाफ डीसी, 2 डबल क्रोशेट, 3 चेन्सचा पिकॉट, परत 2 डबल क्रोशेट्स, एक हाफ एचडीसी आणि एक सिंगल क्रोशेट असा मिळून एक पेटल बनवायचे आहे. हा पूर्ण राऊंड आपण असाच कंप्लीट करणार आहोत. एका चेन स्पेसमध्ये फक्त सिंगल क्रोशेट आणि एका चेन स्पेसमध्ये पेटल्स. तर हा पूर्ण राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात. आता लास्ट चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट करूया आणि जो पेटलचा पहिला स्टिच आहे तिथे आपण एक स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपले हे पेटल्स रेडी झालेले आहेत. आता ह्याच्या बॅक साईडला आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत.
त्यासाठी इथे मी लाईट पिंक कलरचा वूल घेतलेला आहे. त्याचे अगोदर एक स्लिप नॉट करूया आणि हा पिंक कलरचा वूल आपण जॉईंट करून घेऊया. पिंक कलरचा वूल जॉईंट झाल्यावर आता आपल्याला बॅक स्पेसमध्ये काम करायचं आहे. बॅक स्पेसमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाठच्या साईडून आपली सुई पुढे घेऊया, पुन्हा पाठी टाकूया आणि आपला वूल रॅप करून पुन्हा तो वूल पाठच्या साईडला बाहेर काढूया आणि याला एक सिंगल क्रोशेट करूया. अशा प्रकारे हा वूल आपला जॉईंट होईल बॅक साईडला. तर आता आपल्याला इथे 4 चेन्स बनवून घ्यायचे आहेत. ही एक चेन, ही 2 चेन, ही 3, ही 4. अशा 4 चेन झाल्यावर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला ती सिंगल क्रोशेटने जॉईंट करून घ्यायची. पुन्हा पाठच्या साईडून आपली सुई पुढे घेऊया, पुन्हा पाठी त्या स्टिचमधून आपण पाठी सुई काढूया, पुन्हा वर्किंग यार्न त्याला रॅप करूया, त्या स्टिचमधून बाहेर काढूया आणि हा पुन्हा वर्किंग यार्न रॅप करून आपली या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूया. तर अशा प्रकारे आपण ह्या पेटल्सला ह्या साखळ्या जॉईंट करून घेणार आहोत. पुन्हा 4 साखळी करूयात आणि पुन्हा पुढच्या साखळीवर आपण ह्याच प्रकारे आपली साखळी जॉईंट करून करूया आणि ही जॉईंट करून घेऊया. पुन्हा आता 4 साखळी आपण करूया आणि पुन्हा पुढच्या ह्या स्टँडवर पुन्हा पाठून आपली सुई परत पुढच्या साईडून पाठी काढूया, पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया, बाहेर काढूया, पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया, एससी करूया, पुन्हा 4 चेन करूया आणि पुढच्या स्टँडवर स्टिचवर ही साखळी एससी करून जॉईंट करून घेऊया. तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्णपणे आपण कंप्लीट करून घेऊया. लास्ट 4 चेनची साखळी आहे ती पहिल्या साखळीच्या पहिल्या साखळीमध्ये एससी करूया आणि हे जॉईंट करून घेऊया. आता आपण हे लाईट पिंकच्या ज्या साखळ्या केलेल्या आहेत, आता त्यावर आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. तर पेटल्स बनवताना 2 व्हाईट कलरचे पेटल्स आहेत, त्यामध्ये आपण पेटल बनवू अशी काळजी घेऊया. तर आता सर्वप्रथम आपण इथे एससी करून घेऊया आणि 2 पेटलच्या मध्ये जो चेन स्पेस आहे तिथे आपल्याला पेटल बनवायचे आहे. त्यासाठी पुन्हा त्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपण एक एससी बनवूया. आता एक हाफ डबल क्रोशेट्स बनवूया. आता आपल्याला इथे 2 डबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. हा एक डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट. आता इथे आपल्याला ट्रबल क्रोशेट बनवायचे आहे. इथे एक डबल क्रोशेट बनवून घेऊया. डबल क्रोशेटसाठी 2 वेळा आपली सुईभोवती आपल्याला वर्किंग यार्न रॅप करायचं आहे. या चेन स्पेसमधून आपली सुई आत इन्सर्ट करायची आहे, पुन्हा वर्किंग यार्न रॅप करायचं आहे. या चेन स्पेसमधून आपली सुई बाहेर काढायची आहे. पहिल्या 2 लूप्समधून अगोदर आपली सुई बाहेर काढून घेऊया, पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया. दुसऱ्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया, पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे एक ट्रबल क्रोशेटचा शीट्स होईल. त्यानंतर आपल्याला तिथे 3 चेन्स करायचे आहेत आणि त्याचा पिकआउट करायचा आहे. पिकआउट झाल्यावर पुन्हा एक ट्रबल क्रोशेट बनवायचा आहे, 2 डबल क्रोशेट बनवायचा आहे, एक हाफ डबल क्रोशेट बनवायचा आहे आणि एक एससी करायचा आहे, सिंगल क्रोशेट करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला हा एक पेटल रेडी होतो. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे. सिंगल क्रोशेट करून झाल्यावर पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचा आहे, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे, 2 डबल क्रोशेट करायचे आहेत
नंतर एक डबल क्रोशेट करायचा आहे, 3 चेन्स करायचे आहेत, त्याचा पिकॉट करायचा आहे, पुन्हा एक डबल क्रोशेट करायचा आहे, 2 डबल क्रोशेट करायचे आहेत, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशेट करायचं आहे. सिंगल क्रोशेट झाल्यावर पुन्हा त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. पेटल्स बनवण्यासाठी पुन्हा आपण एक सिंगल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट, एक ट्रिपल क्रोशेट, 3 चेन्सचा पिकॉट, परत एक डबल क्रोशेट, मग 2 डबल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट आणि एक एससी असा करून आपण हा पेटल्स कंप्लीट करून घेणार आहोत आणि हा पूर्ण चेन्स लाईट पिंक कलरने अशाच कंप्लीट करून घेणार आहोत. लास्टच्या चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट करूया आणि जो फर्स्ट पेटल आहे त्याच्या सर्वात स्टार्टिंगला जो एससी केलेला तिथे एक स्लिप स्टिच करून घेऊया आणि हा राऊंड क्लोज करूया. तर असा हा आपला दुसरा राऊंड कंप्लीट होतो. पेटल्स बघा मस्त कसे उमललेले दिसत आहेत. आता खालचा राऊंड, तिसरा राऊंड पेटल्सचा बनवण्यासाठी पुन्हा आपली सुई पाठच्या साईडून पुढच्या साखळीमध्ये घालूयात आणि पुन्हा बॅक साईडने आपण एक सिंगल क्रोशेट करून घेऊया. तर अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सिंगल क्रोशेट करून घेऊया आणि आता आपल्याला इथे 5 चेन्स बनवून घेऊया. 5 चेन्स झाल्यावरती पुन्हा जो पेटलचा खालची जी साखळी आहे तिथे आपण हे बॅक साईडने सिंगल क्रोशेट करून घेऊया आणि पूर्ण राऊंड हा आपण असाच कंप्लीट करून घ्यायचा आहे साखळ्यांचा. लास्टचा जो 5 चैनींची साखळी आहे ती आपण पहिल्या चैनीच्या एससीमध्ये इन्सर्ट करूया आणि तिथे ही स्लिप स्टिचने जॉईंट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला हा चैनीचा हा राऊंड रेडी होतो. पुन्हा आपल्याला 2 पेटल्सच्या मध्ये पेटल्स बनवायचा आहे आणि पेटलच्या खाली जी चैन आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. ते इथे पेटल्सच्या खाली एक सिंगल क्रोशेट केलेला आहे आणि 2 पेटल्सच्या मध्ये जी पुढची चैन स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक एससी करायचा आहे, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे, 2 डबल क्रोशेट आपल्याला इथे करायचे आहेत आणि इथे आता ट्रिपल क्रोशेट आपल्याला 2 करायचे आहेत. तर इथे आपण 2 ट्रिपल क्रोशेट करून घेऊया. 2 ट्रिपल क्रोशेट झाल्यावर पुन्हा आपल्याला 3 चेन्स बनवायचे आहे, त्याचा पिकॉट करायचा आहे. पिकॉट झाल्यावर पुन्हा आपल्याला 2 ट्रिपल क्रोशेट करायचे आहेत. दोन डबल क्रोशेट करायचे आहे, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि एक एससी करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला हा एक पेटल रेडी होतो. पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एक एससी करायचा आहे. एक एससी झाल्यावर पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला पेटल बनवायचा आहे. पेटल बनवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला एक एससी करायचा आहे, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे, 2 डबल क्रोशेट करायचे आहेत, 2 ट्रिपल क्रोशेट करायचे आहे, मग 3 चेन्स बनवायचे आहेत, त्याचा पिकॉट बनवायचा आहे. पुन्हा आपल्याला 2 ट्रिपल क्रोशेट बनवायचे आहेत
2 डबल क्रोशेट बनवायचे आहे, एक हाफ डबल क्रोशेट बनवायचा आहे, एक एससी करायचं आहे. तसा हा आपला दुसरा पेटल रेडी होईल. तर पुन्हा पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एससी करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला पेटल बनवायचं आहे. तर एक एससी आणि एक पेटल अशा प्रकारे हा पूर्ण आपण राऊंड कंप्लीट करून घेऊया. लास्ट चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट झाल्यावर पुन्हा फर्स्ट पेटलचा जो पहिला एससी आहे तिथे स्लिप स्टिच करूया आणि ह्या राऊंड क्लोज करून घेऊया. आणि आता हा जो लाईट पिंक कलरचा ऊल आहे तो आपण कट करून घेऊया. इथे आपले आता 3 लेयर्सचे लोटस फ्लावर रेडी आहे. आता चौथा लेयर बनवण्यासाठी इथे आपण डार्क पिंक कलरचा यूज करणार आहोत. तर अगोदर स्लिप नॉट बनवून घेऊया आणि हा जो डार्क पिंक कलरचा ऊल आहे तो आपण बॅक साईडने इथे जॉईंट करून घेऊया. तर बॅक साईडने आपण हा स्लिप स्टिचने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जॉईंट करून घेऊया. आणि इथे आता आपल्याला 6 चेन्स बनवायचे आहेत. 6 चेन्स झाल्यावर पुन्हा जो पेटल्सच्या खालची जी साखळी आहे तिथे आपल्याला बॅक साईडनेच सिंगल क्रोशेट करायचे आहे आणि ही चेन जॉईंट करून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला इथे 6 चेन्स करून घ्यायचे आहेत. 6 चेन झाल्यावर पुन्हा बॅक साईडनेच आपल्याला जी पेटलची खालची साखळी आहे तिथे ही सिंगल क्रोशेटने जॉईंट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारेच हा पूर्ण चैनीचा राऊंड आपण इथे हा कंप्लीट करून घेणार आहोत. लास्ट चैनीची जी साखळी आहे ती पहिल्या चैनीच्या साखळीच्या स्टिचमध्ये आपण स्लिप स्टिचने जॉईंट करून घेऊया. आता पुन्हा वरचे जसे पेटल्स बनवले 2 पेटल्सच्या मध्ये आपल्याला पेटल्स बनवायचे आहेत. तर पेटल्सच्या खाली पहिल्यांदा आपण एक एससी करून घेऊया आणि 2 पेटल्सच्या मध्ये जी साखळी आहे तिथे एक एससी, एक हाफ डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट, आता इथे आपल्याला 3 ट्रबल क्रोशेट करायचे आहेत. 2 डबल क्रोशेट झाल्यावर आपल्याला इथे 3 ट्रबल क्रोशेट करायचे आहेत आणि त्यानंतर 3 चैन्स करायचे आहेत. त्याचा पिकॉट करायचा आहे. पिकॉट झाल्यावर पुन्हा आपल्याला 3 ट्रबल क्रोशेट करायचे आहेत. दोन डबल क्रोशेट करायचे आहेत. एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि एक एससी करायचा आहे. तर अशा प्रकारे हा आपला एक पेटल इथे रेडी होणार आहे. पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक सिंगल एससी करायचा आहे. आता त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये आपल्याला एक एससी, एक हाफ डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट, 3 ट्रबल क्रोशेट्स, तीन चैन, त्याचा एक पिकॉट, पुन्हा 3 ट्रबल क्रोशेट, पुन्हा 2 डबल क्रोशेट, पुन्हा एक हाफ डबल क्रोशेट, एक एससी
असा एक पेटल्स पुन्हा रेडी होईल. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचा आहे. त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला पेटल बनवायचा आहे. तशा प्रकारे हा पूर्ण राऊंड आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. लास्टच्या चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट केल्यावर पुन्हा पहिला जो पेटल आहे त्याचा जो सिंगल क्रोशेट केलेला आहे त्यामधून आपले एक स्लिप स्टिच करून घेणार आहे आणि हा राऊंड आपण इथे क्लोज करून घेणार आहोत. आता पाचवा लेअर बनवण्यासाठी आपण इथे डार्क पिंक कलरचाच यूज करणार आहोत आणि पुन्हा बॅक साईडने आपण एक एसी करणार आहोत आणि त्यावर आपण 7 चेन्स करणार आहोत. 7 चेन झाल्यावर पुन्हा पेटल्सच्या खालची जी साखळी आहे त्यामध्ये बॅक साईडने पुन्हा आपण एक सिंगल क्रोशेट करणार आहोत आणि पुन्हा ही चेन जॉईन करून घेणार आहोत. आता पुन्हा इथे आपण 7 चेन्स करून घेणार आहोत आणि पुन्हा पाकळीचा जो खालचा भाग आहे साखळीचा तिथे बॅक साईडने आपण पुन्हा सिंगल क्रोशेट करणार आहोत. आता पुन्हा 7 चेन्स करणार आहोत आणि बॅक साईडने पुन्हा एक सिंगल क्रोशेट करणार आहोत आणि ही चेन जॉईंट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा चैनीचा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात आणि जी लास्टची चेन आहे ती फर्स्ट चेनच्या एसीच्या स्टिचमध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करून घेऊया. आता पुन्हा जसे पेटल्स आपण वरती बनवलेले आहेत 2 पेटल्सच्या मध्ये एक पेटल तसाच आपण इथेही तेच फॉलो करणार आहोत. पेटल्सच्या खालच्या चेन स्पेसमध्ये आपण एक एसी करणार आहोत आणि 2 पेटल्सच्या मध्ये जी चेन स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण पेटल बनवणार आहोत. तर सिंगल क्रोशेट झाल्यावर पेटल्स बनवण्यासाठी आता इथे आपल्याला एका चेन स्पेसमध्ये अगोदर एक एसी करायचा आहे, मग एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे, मग 2 डबल क्रोशेट्स करायचे आहेत. आता इथे आपल्याला 4 ट्रबल क्रोशेट करायचे आहेत. 4 ट्रबल क्रोशेट करून झाल्यावर 3 चेन्स बनवायचे आहेत. त्याचा पिकॉट करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ह्या साईडला 4 ट्रबल क्रोशेट करायचे आहेत, 2 डबल क्रोशेट करायचे आहे, एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे आणि एक एसी करायचा आहे. तशा प्रकारे हा आपला पेटल रेडी होणार आहे. त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला पेटल बनवायचं आहे. पेटल बनवण्यासाठी पुन्हा आपल्याला एक सिंगल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट, 4 ट्रबल क्रोशेट, 3 चेन्स त्याचा पिकॉट करायचा आहे, 4 ट्रबल क्रोशेट, 2 डबल क्रोशेट, एक हाफ डबल क्रोशेट आणि एक एसी करायचा आहे. तसा आपला हा दुसरा पेटल रेडी झाला आहे. आता त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक एसी करायचा आहे आणि सेम अशाच प्रकारे आपल्याला हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. लास्ट चेन स्पेसमध्ये पुन्हा एक
एसी करूया आणि जो पहिला पेटल आहे त्याच्या फर्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच करूया आणि हा राऊंड इथे कंप्लीट करून घेऊया. आणि हा जो डार्क पिंक कलरचा ऊल आहे तो आपण इथे कट करून घेऊया. तर इथे असे आपले 5 लेअरचा हा लोटस रेडी झालेला आहे. आता आपल्याला ह्याला लीव्स बनवायचे आहेत. लीव्ह बनवण्यासाठी इथे मी ग्रीन कलरचा ऊल यूज केलेला आहे. तर पहिल्यांदा स्लिप नॉट करूया आणि हा ग्रीन कलरचा जो ऊल आहे तो आपण ह्या फ्लावरच्या पेटल्सच्या मागे बॅक साईडला घेऊन सिंगल क्रोशेटने हा इथे आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जॉईंट करून घेऊया. आता इथे आपल्याला टोटल 9 चेन्स करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि ही 9. आता पुन्हा बॅक साईडनेच सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि ही चेन पेटलच्या खालच्या साखळीमध्ये जॉईंट करून घ्यायची आहे. आता पुन्हा आपल्याला 9 साखळ्या बनवायच्या आहेत. पुन्हा या 9 साखळ्या बनवूयात आणि जो पेटल्सची खालची साखळी आहे त्याच्यामध्ये हा बॅक साईडने ही आपण साखळी जॉईंट करून घेऊया. आता परत 9 साखळी बनवूया आणि पुन्हा पेटल्सच्या खालच्या साखळीमधून बॅक साईडने एक सिंगल क्रोशेट करूया आणि ही साखळी इथे जॉईंट करून घेऊया. आणि आता हा सेम असाच हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊया. इथे सुद्धा लास्ट साखळी जी आहे ती फर्स्ट साखळीच्या सिंगल क्रोशेटच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करून घेऊया. आता इथे सुद्धा आपण तेच फॉलो करणार आहे. 2 पेटल्सच्या मध्ये जी चेन स्पेस आहे तिथे पेटल करणार आहोत आणि पेटल्सच्या खाली जी चेन स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण सिंगल क्रोशेट करणार आहोत. सिंगल क्रोशेट झालेला आहे. आता इथे 2 पेटल्सच्या मध्ये आपण पेटल बनवणार आहोत म्हणजे लीफ बनवणार आहोत. तर लीफ बनवण्यासाठी इथे आपण एक सिंगल क्रोशेट करूया. आता एक हाफ डबल क्रोशेट करूया. आता इथे 2 डबल क्रोशेट करूया. 2 डबल क्रोशेट झाल्यावर आता इथे आपल्याला 5 ट्रबल क्रोशेट करायचे आहेत. हा एक डबल क्रोशेट, हा दुसरा ट्रबल क्रोशेट, हा तिसरा ट्रबल क्रोशेट, आता हा चौथा ट्रबल क्रोशेट आणि हा 5वा ट्रबल क्रोशेट. आता इथे आपल्याला चेन बनवायची आहे. 3 चेन्स आपण बनवणार आहोत आणि त्याचा पिकआउट करणार आहोत. पिकआउट झाल्यावर पुन्हा आता इथे आपण 5 ट्रबल क्रोशेट करणार आहोत. हा एक ट्रबल क्रोशेट, हा दुसरा ट्रबल क्रोशेट, हा तिसरा ट्रबल क्रोशेट, हा चौथा ट्रबल क्रोशेट, हा 5वा ट्रबल क्रोशेट. आता ट्रबल क्रोशेट झाल्यावर 2 डबल क्रोशेट करायचं आहे. हा एक डबल क्रोशेट, हा दुसरा डबल क्रोशेट. आता एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. तर हा आपला झाला इथे हाफ डबल क्रोशेट. आता एक एसी करायचा आहे. तशा प्रकारे एक लीफचा पेटल आपला रेडी होतो. आता पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा एक एसी करायचा आहे. त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला एक एसी करायचा आहे. एक हाफ डबल क्रोशेट करायचा आहे. 2 डबल क्रोशेट करायचे आहेत. पाच ट्रबल क्रोशेट करायचे आहेत. 3 चेन्स करायचे आहेत. त्याचा पिकआउट करायचा आहे.
पुन्हा 5 डबल क्रोशेट करायचे आहेत, 2 डबल क्रोशेट करायचं आहे, 1 हाफ डबल क्रोशेट करायचं आहे, 1 सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि हा लीफ रेडी होणार आहे. आता त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा आपल्याला 1 सिंगल क्रोशेट करायचं आहे. तर अशा प्रकारेच हा जो लीफचा राऊंड आहे तो आपण कंप्लीट करून घेणार आहोत. पूर्ण पेटल्स बनवून झाल्यावर लास्टच्या चेन स्पेसमध्ये सिंगल क्रोशेट करूया आणि जो पहिला लीफ आहे त्याच्या पहिल्या सिंगल क्रोशेटमध्ये एक स्लिप स्टिच करूया, एक चेन करूया आणि हा वूल कट करून घेऊया. तर अशा प्रकारे हा आपला सुंदर 5 लेयर्सचा लोटस रेडी होतो. हा आपण आपल्या घरातल्या ज्या देवमूर्ती असतात छोट्या छोट्या त्या इथे आपण ठेवू शकतो आणि त्यांचे हे वाला आसन म्हणून आपण इथे यूज करू शकतो. हे आपण पडदा बांधण्यासाठीही यूज करू शकतो किंवा डेकोरेशनसाठीही हा आपण इथे यूज करू शकतो. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा लोटस फ्लॉवर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.